राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या एका वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे। म्हैसकर यांच्यासारख्या एका कर्तृत्ववान अधिकाऱ्याला महाराष्ट्रातल्या फडणवीस शिंदे पवार यांच्या सरकारमधल्या एका मंत्र्यानं कामासाठी नाकारल्याचं समोर आलंय। मला महिला अधिकारी नको, माझा विभाग चालवायला मला महिला सचिव नको, असं एका मंत्र्यानं आपल्याला थेट सांगितल्याचं म्हैसकर यांनी सांगितलंय। तब्बल 33 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांना असा अनुभव प्रथमच आल्याचं त्या म्हणाल्या। म्हैसकरांच्या वक्तव्यानं पुरोगामी महाराष्ट्रातल्या नेत्यांची संकुचित मानसिकता आणि महिलांविषयी असलेले बुरसटलेले विचार दिसून आलेत। मनीषा म्हैसकरांना कोण असं म्हणालंय, तो नेता कोण आहे ज्यावर म्हैसकरांनी ठपका ठेवलाय, पाहुयात या व्हिडिओमध्ये। 2023 साली महायुती सरकार स्थापन होत असताना अधिकारी नियुक्तीच्या प्रक्रियेदरम्यान एका मंत्र्यानं केवळ लिंगाच्या आधारावर एक कर्तृत्ववान महिला अधिकारी नाकारली। ही बाब केवळ आश्चर्यकारक नाही तर अत्यंत संतापजनक आहे, कारण एकीकडे आपण महिला सक्षमीकरणाच्या मोठमोठ्या बाता मारतो, महिला दिनाच्या दिवशी हेच मंत्री संत्री महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करतात आणि अशा वेळी केवळ महिला म्हणून अधिकाऱ्यांना नाकारायची मनोवृत्ती येते कुठून, अशी संतप्त प्रतिक्रिया आता जनमानसातून येते। महायुती सरकारमधील एका नेत्यानं माझा विभाग चालवायला मला महिला नको असं सांगत आपल्याला डावलल्याचा दावा मनीषा म्हैसकर यांनी केलाय। दिल्लीत झालेल्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाच्या स्मरणिकेत प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत मनीषा म्हैसकर यांना हा अनुभव आहे तो त्यांनी मांडलाय। मनीषा म्हैसकर ह्या अतिशय सक्षम आणि कर्तृत्ववान महिला आहेत। अनेक वर्ष महाराष्ट्र सरकारमध्ये मनीषाताईंनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे। त्याच्यामुळे हे जर असेल तर हे धक्कादायक आहे आणि याचा प्रश्नाचा मला असं वाटतं तत्कालीन मुख्यमंत्र्यांची जे होते त्यांना आपण विचारलं पाहिजे की नक्की काय झालं। पण जे जर खरं असेल ते अतिशय धक्कादायक आहे, कारण का मनीषा म्हैसकर जी एक अतिशय कार्यक्षम आणि उत्तम ज्यांनी काम केलं प्रशासनात, अशा एक कर्तृत्ववान महिला आहेत। एकीकडे महिला आज सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर असताना सत्तेत बसलेल्या नेत्यांना महिला अधिकारी अकार्यक्षम का वाटते असा प्रश्न इथे उपस्थित होतो। मनीषा म्हैसकरांनी त्या मंत्र्याचं नाव घेणं टाळलंय, पण ही घटना 2023 म्हणजेच महायुती सरकारच्या काळातली आहे। तो नेता महायुती सरकारमधला एक मंत्री आहे। विरोधकांनी म्हैसकरांच्या वक्तव्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे। कोण असा मंत्री होता त्याचं नाव जरा सांगितलं असतं तर आणखी मजा आली, खरं कळलं असतं। कुपमंडू कृत्य हो। आता एका बाजूला महिलांचं आरक्षण आणतं का हो, महिलांचं आरक्षणाचं बिल केव्हाच पास झाले बरं का, हे आधी लोकांना समजू द्या। त्याची अंमलबजावणी कशी होणार, तर जनगणना होण्याची आवश्यकता आहे। ती जनगणना व्हायला 2028 वर उजाडेल, पण 2029ला त्याची अंमलबजावणी न होता ती 2034ला होईल। 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये पायाखालची वाळू सरकते, म्हणून आता विशेष अधिवेशन 16, 17, 18 एप्रिलला लावलं गेलं का, तर 2011ची जनगणना धरायची आणि ती जनगणना धरून उद्याची निवडणूक जिंकली पाहिजे। ही जनगणना धरून हे बिल म्हणजे महिलांचं आरक्षण 2029 पासून लागू करावं असा एक त्यांनी डाव रचलाय। तो डाव आता कशासाठी, तर इलेक्शन आहेत सगळ्या राज्यांच्या, आता यांच्या पायाखालची वाळू सरकली, ढोल काय वाजवायचा, देखो आम्ही महिलाओं के लिए आरक्षण लाया, समजे। आणि मग तीच गोष्ट त्यांनी महिलांच्या बाबतीत लाडकी बहीण करून केलं होतं। आज 24,000 कोटी रुपये या राज्याचे बुडीत निघाले, कारण 24,000 कोटी रुपये अपात्र महिलांना दिले। 70 लाख महिला, 70 लाख मतांचा फरक समजून घ्या। जर एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्यालाच अशा प्रकारचा भेदभाव सहन करावा लागत असेल तर खालच्या स्तरावर काम करणाऱ्या हजारो महिला कर्मचाऱ्यांची परिस्थिती नेमकी काय असेल आणि हा प्रकार नेमका कोणत्या मंत्र्यानं केला, कोणत्या विभागात झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या मानसिकतेवर सरकारमध्ये कोणी प्रश्न उपस्थित करणार का, की हा विषय नेहमीप्रमाणे दडपून टाकला जाणार, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत।